नमस्कार मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च. तर आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्यासाठी म्हणजेच बुधवारसाठी 6 नोव्हेंबरसाठी काय मुवमेंट राहील आणि आपण काय टार्गेट ठेवू शकतो अपसाईडसाठी आणि काय टार्गेट ठेवू शकतो डाऊनसाईडसाठी, काय डाऊनसाईड आणि अपसाईड लेवल्स असतील याबद्दल डिस्कस करणार. पण त्याआधी तुम्हाला सांगेन, जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. माझं चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो आणि स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट मराठीमध्ये अपलोड करत असतो. तर माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. मी आतापर्यंत 25 व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि इथे सुद्धा मी मेन्शन केलं आहे की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनॅलिस्ट. तर माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकन सुद्धा क्लिक करा. बेल आयकन क्लिक केल्यावर काय होईल, मी जी पण व्हिडिओ बनवेन ती तुम्हाला सर्वात पहिली बघण्यात येईल आणि त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि माझं जे पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे इक्विटी ऑप्शन डेस्क म्हणून, त्याची सुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ते फ्री ऑफ कॉस्ट पब्लिक चॅनल आहे. त्या चॅनलला सुद्धा जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. तर आता आपण बघूया 6 नोव्हेंबरसाठी निफ्टीच्या काय लेवल्स असतील. हा आहे माझा निफ्टीचा चार्ट. तुम्ही इथे पाहू शकता. हा चार्ट मी 30 मिनिट टाइम फ्रेमवर ड्रॉ केला आहे. इथे 30 मिनिट टाइम फ्रेम आहे, राईट. कारण आपण उद्याच्या दिवसासाठी म्हणजेच डेली एनालिसिस करतोय, त्यामुळे आपण 30 मिनिटचा टाइम फ्रेम घेतलेला आहे, राईट. तुम्ही पाहू शकता मी खूप टाइमपासून बोलतोय की निफ्टी एक लॉंग टाइम फ्रेमसाठी एक वेजमध्ये ट्रेड करतो, राईट. इथे निफ्टीने एक वेज ब्रेकआउट अपसाईडला ट्राय केला पण तो फेल झाला. त्यानंतर निफ्टीने परत एक वेजमध्ये एंट्री घेतलेली. आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललेलो की निफ्टी जर वेजमध्येच राहिली तर एक डाऊनसाईड फॉल बघण्यात येईल, म्हणून एक डाऊनसाईड फॉल पण आपल्याला बघण्यात आला. पण आज एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट आली. सकाळी 11:45 12 पर्यंत निफ्टी एक डाऊनसाईड होती. त्यानंतर निफ्टी थोड्या वेळासाठी कन्सॉलिडेट झाली आणि आफ्टर 12 to 3:30 निफ्टीने एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट घेतली आणि या वेजमधून ब्रेकआउट दिलं. तर ज्या माझ्या अपसाईड लेवल होत्या की इथे तुम्ही पाहू शकता 24,168. जर उद्याच्या दिवशी जर निफ्टी 24,168च्या वरती जर ट्रेड करते तर आपल्याला निफ्टी बुलिश बघण्यात येईल. आपल्याला एक फ्युचरमध्ये बाईंग बघण्यात येईल. कॉलमध्ये तुम्ही पोझिशन्स क्रिएट करू शकता. पण जर उद्या निफ्टी कन्सॉलिडेट होते आणि फ्लॅट ओपनिंग होते किंवा गॅप डाऊन ओपनिंग होते आणि जर या लेवलच्या खाली 24,168च्या जर खाली बघण्यात येईल तर आपण एक नो ट्रेडिंग झोनमध्ये ट्रेडिंग करणं अवॉइड करा आणि 24,075च्या खालीच तुम्ही निफ्टीमध्ये सेलिंगमध्ये येऊ शकता. निफ्टीने कम्प्लिटली हा वेज ब्रेकआउट दिलाय आणि ह्या सेकंड टाइम वेज ब्रेकआउट दिलेला आहे. तर आपण निफ्टीच्या बाईंगसाठी लेवल्स काय असतील आणि सेलिंगसाठी काय लेवल्स असतील या डिस्कस करूया. निफ्टी 24,168च्या वरतीच बाईंगमध्ये आहे, राईट. 24,168च्या वरती निफ्टीचं पहिलं टार्गेट राहील 24,292 आणि दुसरं टार्गेट राहील 24,405. 24,168च्या वरती बाईंगमध्ये 24,115 हा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील निफ्टी बाईंगमध्ये. एक ऑलमोस्ट 50-60 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. सेलिंगमध्ये 24,075 जी ही मी लेवल मेन्शन केली आहे 24,075 या लेवलच्या खालीच निफ्टी सेलिंगमध्ये आहे. सेलिंगमध्ये 24,075च्या वरती खाली 24,115 स्टॉप लॉस राहील, राईट. हा पण ऑलमोस्ट 50-60 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. आणि आपलं सेलिंगमध्ये पहिलं टार्गेट राहील 23,961 आणि दुसरं टार्गेट राहील 23,843. हे आपले बाईंगचे आणि सेलिंगचे टार्गेट्स आहेत. मी तुम्हाला चार्टवर दाखवतो. जर निफ्टी उद्याच्या दिवशी इकडनं ओपन होऊन जर ही लेवल कन्सॉलिडेट करते तर तुम्ही कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता. टिल 24,292 हे तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि 24,405 हे तुमचं दुसरं टार्गेट राहील. आणि जर निफ्टी उद्या गॅप डाऊन ओपनिंग होते आणि ह्या खाली ट्रेड करून जर ही जी लेवल आहे ही ब्रेक करते, फॉर एक्झाम्पल 24,075 ही जी लेवल ब्रेक करते तर तुम्ही सेलिंगमध्ये जाऊ शकता, पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता. तुमचं पहिलं टार्गेट राहील 23,961 आणि तुमचं दुसरं टार्गेट राहील 23,843. या झाल्या माझ्या निफ्टीच्या लेवल्स. या जे लेवल तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर नक्कीच या पेजचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला येणाऱ्या उद्याच्या दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबरला खूप हेल्पफुल ठरतील की निफ्टीमध्ये कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी आणि काय टार्गेट ठेवावा आणि काय स्टॉप लॉस मेंटेन ठेवावा याबद्दल या लेवल्स तुम्हाला खूप गाईड करतात. तर नक्कीच या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आता आपण डिस्कस करूया की उद्यासाठी म्हणजे 6 नोव्हेंबरसाठी उद्या ॲक्च्युली बँक निफ्टीची एक्सपायरी पण आहे. तर बँक निफ्टीसाठी आपल्याला वॉलेटाईल बघण्यात येईल. तर बँक निफ्टीमध्ये अपसाईड लेवल्स काय असतील आणि डाऊनसाईड लेवल्स काय असतील याबद्दल आपण आता डिस्कस करूया. तर मित्रांनो, हा आहे माझा बँक निफ्टी चार्ट. हा चार्ट सुद्धा मी एक 30 मिनिटच्या टाइम फ्रेमवर ड्रॉ केला आहे की 30 मिनिटच्या टाइम फ्रेमवर उद्या आपण काय अपसाईड टार्गेट ठेवू शकतो आणि काय डाऊनसाईड टार्गेट ठेवू शकतो, काय सपोर्ट राहतील आणि काय रेजिस्टन्स राहतील. तर आपण बघूया की आजची निफ्टीची बँक निफ्टीची मुवमेंट काय होती. दोन्ही निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आज ऑलमोस्ट आपल्याला सेम मुवमेंट बघण्यात आली की सकाळी मॉर्निंग 11:45 पर्यंत फर्स्ट हाफमध्ये आपल्याला एक डाऊनफॉल बघण्यात आला आणि त्यानंतर सेकंड हाफमध्ये एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट बघण्यात आली. टिल 3:30 एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट आली, राईट. मॉर्निंगला 9:15 पासून 12 पर्यंत जी पण डाऊनसाईड मुवमेंट आली त्यात आपण आपले पुट पोस्ट केले, निफ्टीचे पुट पोस्ट केलेले 2 पुट पोस्ट केलेले. तर दोन्ही पुट आपले टार्गेट हिट झाले आणि त्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली हा सपोर्ट जो आपला लास्ट सपोर्ट होता 50,877चा हा सपोर्ट घेऊन एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट बघण्यात आली आणि ती खूप स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट होती. त्याने जी आपली मेन रेजिस्टन्स लेवल होती 51,828. मी खूप व्हिडिओमध्ये बोलतोय की 51,828 ही खूप स्ट्रॉंग लेवल आहे. ही सुद्धा लेवल आज ब्रेकआउट बघण्यात आला या सुद्धा लेवलमध्ये. तर हाच ब्रेकआउट
उद्या कंटिन्यू राहिला आणि जर निफ्टी या लेवलच्या वरती ट्रेड करत राहिली 50 to 140 वरती ट्रेड करत राहिली तर आपल्याला येणाऱ्या उद्याच्या दिवसात एक स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट बघण्यात येईल. आणि जर उद्या डाऊनसाइड मुवमेंट आली, गॅप डाऊन ओपनिंग झालं किंवा 10-10:30 पर्यंत निफ्टी 51,828 ही जर लेवल ब्रेक करते आणि डाऊनसाइड मुवमेंट देते तर एक रिस्की ट्रेडर सांगेन तुम्ही बँक निफ्टीमध्ये पुट बाईंग करू शकता टिल 51,524. आणि 524 ही सुद्धा लेवल ब्रेक होते तर आपल्याला एक डाऊन साइड रॅली बँक निफ्टीमध्ये बघण्यात येऊ शकते. तर बँक निफ्टीचे अपसाइड टार्गेट्स काय राहतील आणि बँक निफ्टीचे डाऊन साइड टार्गेट्स काय राहतील हे आपण डिस्कस करूया. बँक निफ्टी 51,828 वरतीच बाईंग मध्ये आहे. 51,828 वरती आपला पहिला टार्गेट राहील 52,391 आणि दुसरा टार्गेट राहील 52,869. राईट. सेलिंग मध्ये बँक निफ्टी 51,524 खाली सेलिंग मध्ये राहील. सेलिंग मध्ये पहिला टार्गेट राहील 51,245 हे पहिला टार्गेट राहील आणि 50,877 हे आपलं दुसरं टार्गेट राहील. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 51,828 वरतीच बाईंग मध्ये जायचं आहे. 51,675 हा स्टॉप लॉस राहील बाईंग मध्ये. सेलिंग मध्ये तुम्हाला 51,524 खालीच सेलिंग मध्ये जायचं आहे. सेलिंग मध्ये तुमचा स्टॉप लॉस राहील 51,675. राईट. एक ऑलमोस्ट 150-200 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस राहील पण त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला एक समोर 1000 ते 1,500 पॉईंटची मुवमेंट बघण्यात येईल. तुम्ही बँक निफ्टी बघू शकता. बँक निफ्टी एक 50 to 300 टू एक हा सपोर्ट आणि हा रेजिस्टन्स यामध्ये डिफरन्स ऑलमोस्ट एक 2000 पॉईंट्स आहे. तर बँक निफ्टी खूप टाइमपासून एवढ्या रेंजमध्ये म्हणजे ऑलमोस्ट एक 15 दिवस बँक निफ्टी एका 2000 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करते की एक डाऊन साइड मुवमेंट आली, एक परत अपसाइड मुवमेंट आली की एक डाऊन साइड एक रेंज बाउंड मुवमेंट आहे 2000 पॉईंटची. इकडे 2000 पॉईंट खाली पडत आहे तर 2000 पॉईंट अपसाइड येते. पण ही एक रिसेंट डेजला एक सपोर्ट मारून सपोर्ट घेऊन एक स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट बघण्यात आली. तर आता मी तुम्हाला लेवल चार्टवर दाखवतो. जर 51,820 ही लेवल पुन्हा ब्रेक नाही केली बँक निफ्टीने आणि ह्या लेवलच्या वरतीच जर बँक निफ्टी ट्रेड करत राहिली तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक अपसाइड मुवमेंट बघण्यात येईल. जर ही लेवल अपसाइडच राहिली तर आपलं पहिलं टार्गेट राहील 52,391 उद्यासाठी. तुम्ही कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता 51,828 वरती टिल 52,391 आणि ही सुद्धा लेवल ब्रेक झाली तर आपलं दुसरं टार्गेट राहील 52,869 हे आपलं लास्ट टार्गेट राहील अपसाइडमध्ये. आणि उद्याचं गॅप डाऊन ओपनिंग होते आहे किंवा उद्या 10-10:30 पर्यंत बँक निफ्टी 51,828 ही लेवल ब्रेक करते आणि जर एक डाऊन साइड मुवमेंट देते 51,828च्या खाली तर आपण तुम्ही पुटमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता किंवा फ्युचर सेल करू शकता. तर 51,524 ही जर लेवल ब्रेक करते उद्या दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबरमध्ये तर 51,524च्या वरती खाली तुमचा पहिला टार्गेट राहील 51,245 आणि तुमचा दुसरा टार्गेट राहील 50,877. या 51,245 आणि 50,877 या दोन डाऊन साईडला लेवल दिसत आहेत आणि अपसाईडमध्ये 52,391 आणि 52,869 या अपसाईडला दोन स्ट्रॉंग रेजिस्टन्स दिसतात. या सुद्धा लेवल तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला येणाऱ्या उद्या दिवशी म्हणजे बँक निफ्टीच्या एक्सपायरीच्या दिवशी उद्या 6 नोव्हेंबरला खूप हेल्पफुल ठरतील, खूप गाईड करतील की कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करावी की फ्युचर शॉर्ट करावा. या लेवलचा नक्की स्क्रीनशॉट काढा. आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीवर बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो. त्याचे जे टेक्निकल लेवल्स आहेत फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पने काढून त्यांवर व्हिडिओ बनवून त्यांच्या टेक्निकल लेवल्स डिस्कस करत असतो. तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझं पब्लिक टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं असेल इक्विटी ऑप्शन डेस्कचं ऑफिशियल त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. माझं पब्लिक चॅनलसुद्धा जॉईन करा. आणि माझं प्रीमियम टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे जिकडे मी डेली माझे कॉल पुट जे पण असतील ते पोस्ट करत असतो. तर त्या चॅनलची लिंकसुद्धा टेलिग्राम माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ती लिंकसुद्धा एकदा गो थ्रू करा. त्या लिंकमध्ये माझे सर्व प्लॅन्स आहेत मंथली, क्वार्टरली, 6 मंथ, ॲन्युअल ते एकदा बघून घ्या. आणि माझे पेड कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. ती लिंकसुद्धा एकदा तुम्ही गो थ्रू करा. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू. जय महाराष्ट्र, जय शिवराय.